घरगुती एलपीजी गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येते। केंद्र सरकारने सर्व एलपीजी ग्राहकांसाठी आता ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे। ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास ग्राहकांना गॅस सबसिडी मिळणार नाहीये आणि त्यासोबतच सिलेंडर बुकिंग मध्ये सुद्धा अडचण येणार आहेत। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या माहितीनुसार गॅस वितरण प्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी आणि बनावट किंवा डुप्लिकेट गॅस कनेक्शन रोखण्यासाठी ही ई-केवायसी आवश्यक करण्यात येते। या आधारित आता बायोमेट्रिक पडताळणीमुळे योग्य ग्राहकांना सबसिडी मिळणार आहे। सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी गॅस कंपनीच्या अधिकृत मोबाईल ॲप डाउनलोड करून त्यावर तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे, ज्यामध्ये नोंदणीकृत मोबाईल नंबरने तुम्हाला या ॲपमध्ये लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर ई-केवायसी किंवा आधार व्हेरिफिकेशन पर्याय निवडून ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची। दरम्यान आधार फेअर आरडी ॲपच्या मदतीने चेहरा तुम्हाला स्कॅन करून बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करायची आहे आणि त्यासोबतच माहिती सर्व तपासून सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल। दरम्यान जर तुम्ही ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्हाला गॅस सबसिडी मिळणार नाहीये आणि त्यासोबतच सिलेंडर बुकिंग मध्ये सुद्धा तुमच्या अडचणी येऊ शकणार आहेत। काही प्रकरणामध्ये गॅस कनेक्शन देखील तुमचं तात्पुरतं बंद केलं जाऊ शकतं असं देखील म्हटलं जाते आणि त्यामुळेच सर्व एलपीजी ग्राहकांनी शक्य तितक्या लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन सरकारने केलेलं आहे।